घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली आहे। रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्तानं मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगल विरोधी पथकाकडून मॉक ड्रिल करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंडरग्राऊंड विजेच्या केबलला अचानक आग लागली। परिसरातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला। या प्रकरणानंतर संपूर्ण केबल जळून खाक झालाय। कल्याणमध्ये चिकनघर परिसरात पानदिवड सापाची 17 पिल्ले आढळली आहेत। सर्पमित्रांनी सुरक्षितपणे यांची सुटका केली। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात भाजपची बॅनरबाजी, कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष देवा भाऊ यांचं हार्दिक स्वागत असे बॅनर लागले। अंतराळवीर सुनीता विलियम यांच्या कार्यास फलक रेखाटून नाशिकमध्ये कला शिक्षक देव हिरे यांच्याकडून त्यांना सलामी देण्यात आली। धर्मांध लोकांच्या बोलण्यानं देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही, माजी खासदार कपिल पाटील यांचं वक्तव्य। संभाजीनगरात सी डॉपलर रडार मंजूर, डॉक्टर भागवत कराड यांच्या प्रयत्नांनी राज्यातील हा तिसरा प्रकल्प। प्रशांत डिक्करला 2 दिवसांची पोलीस कोठडी, डिक्करांचा कोठडीत मुक्काम वाढला। पालकमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर भगवान कोकरे महाराज यांनी अखेर उपोषण सोडलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पोलिसांचे संचलन, अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा असं आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी केले। अंतराळवीर सुनीता विलियम यांच्या कार्यास फलक रेखाटून कला शिक्षक देव हिरे यांच्याकडून सलामी। तब्बल 1 महिन्यानंतर अजित पवार हे बारामती दौऱ्यावरती आहेत। अजित पवार हे बारामती शहरात 8 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी सांत्वन भेटी देणार। दिशा सालियान प्रकरणावरून उद्धव ठाकरे सेना रत्नागिरीत आणि शिवसेनेत जुंपली। जालन्यात शेतात जळतर आणण्यासाठी गेलेल्या महिलेवरती 3 नराधमांनी अत्याचार केलाय। भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील घटना। छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावरून ट्रॅक रिव्हर्स घेताना जळगावमध्ये भीषण अपघात। अपघातात ट्रकच्या मागे उभ्या 3 प्रवासी रिक्षा तसेच 4 दुचाकी पूर्णपणे दाबल्या जाऊन चकनाचूर झाल्यात। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक सोबत मका आणि गव्हाची देखील आवक वाढली। 100 दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत हदगाव येथे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोधगया महाविहार मुक्ती आंदोलन, देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाची घोषणा। वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धिनी महोत्सवाचं उद्घाटन संपन्न। जिल्ह्यातील महिलांची मोठ्या संख्येने वर्धिनी महोत्सवाला उपस्थिती। बोधगया येथील महाविहाराचे प्रबंधन बौद्ध भिक्षू बौद्ध समुदायाला देण्यात यावे या मागणीला घेऊन गोंदियात मोर्चा काढण्यात आला। मुंबईत अनधिकृत भोंगे काढले नाही तर भाजप रस्त्यावर उतरेल, किरीट सोमय्या यांचा इशारा। अहिल्यानगरात सरकारने आणलेले विशेष जनसुरक्षा विधेयक 2024ची भाकपच्या वतीनं शहीद दिनी होळी करण्यात आली। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।